बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। परभणीमध्ये आंबेडकरी जनसमुदायाने रास्ता रोको आंदोलन केलं। संविधान विटंबना करणाऱ्यांवर 1 वर्ष उलटलं तरी कारवाई न केल्यानं संताप व्यक्त करण्यात आला। यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। चंद्रपूर जिल्ह्यातल्या तेलंगणा राज्याच्या सीमा प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या 14 गावांसंदर्भात तेलंगणाची मुजोरी कायम आहे। आजल या भागात ग्रामपंचायत निवडणुका होत असून तेलंगणानं तयारी पूर्ण केली आहे। 14 गावांचा प्रश्न 1956च्या भाषिक राज्य पुनर्रचनेनंतर सर्वोच्च न्यायालयात निकाली निघाला होता। 1997 साली ही गावं महाराष्ट्रात समाविष्ट असल्याबाबत निकाल आला, मात्र तेलंगणा सरकारनं या गावांवरचा ताबा सोडला नाही। धुळ्यात पतंग उडवताना 3ऱ्या मजल्यावरून पडल्यानं एका 6वीतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। धुळे जिल्ह्यातील कापडणे गावात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पतंग उडवत असताना तोल जाऊन पडल्यानं ही घटना घडली। ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून घोडबंदर रोड दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। 12 डिसेंबरपासून 14 डिसेंबर दरम्यान हे काम पूर्ण करण्यात येणार आहे। त्यामुळे घोडबंदर रोड अवजड वाहनांसाठी 3 दिवस बंद असेल। वाहन चालकांना पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचं आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले। बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये रेशनच्या धान्यात किडे आणि अळ्या सापडल्या, त्यामुळे निकृष्ट दर्जाचं धान्य कसं खाणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। माजलगाव इथल्या पुरवठा विभागाअंतर्गत माजलगाव इथे 40,000 धान्याच्या पोत्या देण्यात आल्या होत्या। बारामती एमआयडीसी परिसरात चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वाराला लुटणाऱ्या 2 आरोपींना बारामती पोलिसांनी ताब्यात घेतलं। या कारवाईमध्ये पोलिसांनी 5,16,000चा मुद्देमाल जप्त केलाय। अंबरनाथच्या मोहपे मार्केट परिसरातील अय्यप्पा गॅरेज समोरील कार चोरट्यांनी चोरी केली। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। वसईतील वालीव येथील अंबिका ज्वेलर्स दुकानात दिवसाढवळ्या घुसून दुकानदारावर चाकूनं प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा 4च्या पथकानं नाशिकमधून ताब्यात घेतलं। कर्ज बाजारातून सुटका करण्यासाठी आरोपी सोहेल शराफत खान आणि फिरदोस बानो सोहेल खान यांनी सोन्याची चोरी करण्याचा डाव रचला होता। वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठीच्या एकही उमेदवारानं अर्ज मागे न घेतल्यानं 8 उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत आणि त्यामुळे वाशिम नगर परिषद निवडणुकीत बहुरंगी सामना पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या सर्व आमदारांसाठी आज सकाळी ब्रेकफास्टचं आयोजन केलं। यावेळी विधिमंडळ कामकाजासह निवडणुकीबाबत आमदारांना महत्त्वाच्या सूचना मुख्यमंत्री देणार आहेत। लाडकी बहिणी योजनेवरून विधिमंडळात खडाजंगी झाली। लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार असा सवाल जयंत पाटील यांनी सरकारला विचारला। 2100 रुपयांच्या विरोधकांच्या प्रश्नावरून एकनाथ शिंदेंनी विरोधकांना उत्तर दिले। लाडक्या बहिणींना योग्य वेळी 2100 रुपये देणार असल्याचं शिंदेंनी म्हटलं। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एफआयआरमध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही? मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला हा सवाल विचारलाय, तर याचा तपास सुरू असल्याची भूमिका पुणे पोलिसांनी मांडली आहे। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात कोणालाही सोडणार नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। कोर्टात योग्य उत्तर सादर करणार असल्याचंही ते म्हटलंय। पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसेंना हायकोर्टानं चपराक लगावली आहे। खडसे, त्यांची पत्नी आणि जावयाविरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेले आरोप खोटे असल्याचं अमित शहा यांनी म्हटलंय। आम्ही देखील विरोधात होतो, पण कधी निवडणूक आयोगावर प्रश्न उचलले नसल्याचंही ते म्हणाले। तर राहुल गांधींनी संयम ठेवण्याचा सल्ला देखील शहांनी दिलाय। पंडित नेहरूंना पंतप्रधान बनवणं हे पहिली वोट चोरी असल्याचं म्हणत शहांनी काँग्रेसवर टीका केली। राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी ही टीका केली। सोनिया गांधी भारताच्या नागरिक बनण्याआधी मतदार बनल्याचं शहांनी म्हटलं, तर विरोधक भारताची प्रतिमा खराब करत असल्याचंही ते म्हणाले। आंबेगावच्या मनसरमधून वनविभागानं 2 बिबट्यांना जेरबंद केलंय। यामुळे मनसर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळालाय। बिबट्यांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। मुसाळ नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 5B मधून भाजपचे परीक्षित बराठेंची बिनविरोध निवड झाली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारानं माघार घेतल्यानं त्यांची निवड झाली आहे। 1 लाख टन सोयाबीन आयात करण्याच्या सरकारच्या निर्णयाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे आणि यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। त्यामुळे तातडीनं सोयाबीन आयात करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे। हिंगोलीच्या बाजार समितीमध्ये हळदीच्या दरात वाढ झाली आहे। चांगल्या हळदीला 14,000पर्यंत दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। मुंबई पुणे महामार्गावर महिलांनी रास्ता रोको आंदोलन केलं। डोंगराळ येथील अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी देण्याची मागणी करण्यात आली।
सविस्तर बातमी पाहूया. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आता वाघांची फिल्मी स्टोरी पाहायला मिळणार आहे. दो फूल तीन माली असा पंचम व्याघ्र प्रकल्पात रंगणार आहे. जंगल में मंगल करणारी ही फिल्मी स्टोरी नेमकी काय आहे पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून. एक फूल दो माली हा सिनेमा 1969 मध्ये रिलीज झाला होता. वेगळी स्टोरी आणि सुपरहिट गाण्यांमुळे एक फूल दो माली सिनेमा सुपरहिट ठरला. आता त्याच सिनेमाला मागे टाकणारा नवा रिअल सिनेमा पाहण्यासाठी सज्ज व्हा. त्या सिनेमाचं नाव आहे दो फूल तीन माली आणि सिनेमातील कलाकार आहेत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघ. हेच ते वाघ आणि वाघीण आहेत ज्यांच्या दो फूल तीन माली या स्टोरीमुळे जंगल में मंगल होणार आहे. वाघांची फिल्मी स्टोरी कशी फुलणार आहे ते आता आपण बघूया. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सेनापती, सुभेदार आणि बाजी हे 3 वाघ होते. मात्र तिथे मादी नसल्यामुळे त्यांचा वंश वाढत नव्हता. परिणामी वन विभागाने खास असं ऑपरेशन तारा राबवलं. त्यामुळे वाघांच्या सोबतीसाठी चंदा आणि तारा या 2 वाघीण दाखल झाल्या. ऑपरेशन ताराच्या अंतर्गत दोन्ही वाघीण ताडोबामधून सह्याद्रीच्या कुशीत दाखल झाल्या. महाराष्ट्र वन विभागाच्या ऑपरेशन तारा अंतर्गत ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून दुसरी वाघीण आणण्यात आली आहे. T7S2 नावाची वाघीण आहे. तिला आपण ताडोबामधून सह्याद्रीमध्ये आणलं आहे आणि तिला सॉफ्ट एन्क्लोजरमध्ये रिलीज करण्यात आला आहे. वाघिणींचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे प्रवास कसा झाला ते आता पाहूया. 12 नोव्हेंबर 2025 रोजी ताडोबा अभयारण्यात वाघीण पकडण्याची मोहीम सुरू झाली. 5 वाजता वाघिणीला पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात आलं. कागदपत्र, वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर रात्री 10 वाजता कराडच्या दिशेने प्रवास सुरू झाला. 13 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री वाघीण चांदोलीमध्ये दाखल झाली. तिथे पुन्हा वैद्यकीय चाचणी आणि फिटनेस बघून 3:15 वाजता वाघिणीला सॉफ्ट रिलीज करण्यात आलं. जवळपास 1000 किलोमीटर अंतर 27 तास प्रवास करून वाघीण पिंजऱ्यातून चांदोलीमध्ये दाखल झाली. चंदा वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात रुळताच ताडोबातून तारा वाघीण सह्याद्रीकडे डेरे दाखल झाली. 2 वाघिणींमुळे वाघांची प्रजनन क्षमता वाढीस लागणार आहे. परिणामी व्याघ्र प्रकल्पाला नवी ओळख मिळेल असं जंगल अभ्यासकांनी सांगितलंय. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गेल्या काही वर्षांपासून मादींचा वावर नव्हता. त्यामुळे या 2 मादी इथं आणण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून त्यांचे प्रजनन होईल इथं आणि वंशवृद्धी होईल, हा त्यामागचा हेतू आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाघांची संख्या वाढल्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाला फार मोठी चालना मिळणार आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. परिणामी सह्याद्रीच्या कुशीत आता वाघांची डरकाळी चांगलीच घुमणार आहे. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. तातडीनं कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. कामगारांचे प्रलंबित अर्ज स्वीकारण्याची मागणी देखील करण्यात आली. परभणीच्या पिंपरीमध्ये नितेश राणेंनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. फटाके फोडण्याच्या वादातून एकाचा मारहाणीत मृत्यू झाला होता. दरम्यान त्यांनी न्याय देण्याचं आश्वासन कुटुंबाला दिलं. धाराशिवच्या सोनगिरीमध्ये बापानं आपल्या लाडक्या लेकीला हळदीसाठी हेलिकॉप्टरनं सासरी पाठवलं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय. भंडाऱ्यामध्ये बारूद गोळ्यासह रानडुकराची शिकार करणाऱ्या 4 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून वन विभागानं संपूर्ण मुद्देमाल जप्त केलाय. बोईसर तारापूर MIDCतील गो ग्रीन इकोटेक कंपनीचं घातक रसायन जमिनीमध्ये सोडलं जात आहे आणि यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. आमदार विनोद नकोलेंनी तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोलापूरच्या मर्याई पुलाच्या पाडकाम प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 14 डिसेंबरला पूल पूर्णपणे पाडला जाणार आहे. दरम्यान वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. नवी मुंबईतल्या सिडकोच्या घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. घरांच्या किमतीचा पुनर्विचार करा, सर्वसामान्यांना परवडतील अशाच किमती ठेवा असं म्हणत सिडको अधिकाऱ्यांवर उपमुख्यमंत्री शिंदेंनी ताशेरे ओढलेत. गडचिरोलीमध्ये पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसमोर 11 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. माओवाद्यांवर 82 लाखांचं बक्षीस होतं आणि त्यामुळे माओवादी संघटनेला मोठा हादरा बसलाय.
विरार पश्चिम विरार नगर परिसरातील आदिनाथ बिल्डिंगमध्ये पॅसेजचा सज्जा संरक्षण भिंतीवर पडल्यानं कठडा दुकानावर कोसळला. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सोसायटीतील रहिवाशांना घर खाली करण्यात येणार आहे. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरातील एका वडापावच्या दुकानाला भीषण आग लागली होती. या आगीमध्ये 4 ते 5 दुकानं जळून खाक झाले आहेत. दरम्यान अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. लातूर जिल्ह्यातील उदगीर बिदर रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ मालवाहू ट्रकला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ट्रकच्या कॅबिनमध्ये झालेल्या स्फोटानंतर आग पसरल्याची प्राथमिक माहिती आहे. ट्रक चालक किरकोळ जखमी झालाय. जालन्यात गाडीचा धक्का लागल्यामुळे टोळक्याकडून तरुणाला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. शहरातील भोकरदन नाका परिसरात हा 2 टोळक्यांमध्ये वाद झाला. मारहाणीनंतर टोळक्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमध्ये तरुणासह एका महिला देखील जखमी झाली असून त्यांना खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी नायलॉन मांजावर मोठी कारवाई केली आहे. ऑनलाईन विक्रीसाठी आणलेला नायलॉन मांजाचा 6,14,000 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.